नमस्कार मित्रांनो, मी गौतम मावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे, वसंतने पुणे बहरणार आणि क्वेश्चन मार्क आहे. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की वसंतने पुणे बहरणार म्हणजे नेमकं काय, आणि वसंत नेमकं आहे कोण, आणि त्याने पुणे का बहरणार आहे, आणि असं नेमकं काय घडणार आहे. मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं जर पाहिजे असतील तर आपल्याला हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहायचा आहे. मित्रांनो, मागच्या व्हिडिओला आपण कॅप्शन दिलं होतं विजयी भव, आणि ते कॅप्शन होतं की बाळासाहेब आंबेडकर अकोल्यामध्ये निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना विजयी प्राप्त व्हावा या उद्देशानं आपण ते विजयी भव हे कॅप्शन दिलं होतं. आणि आत्ता जे आपण देतोय ते आहे वसंतने पुणे बहरणार क्वेश्चन मार्क, मी प्रश्न विचारतोय. आणि आता तुम्हाला असं वाटत असेल की असं का, तर मित्रांनो, वसंत हा एक ऋतू पण असू शकतो. कारण वसंत ऋतूमध्ये जी काही झाडं असतात या झाडांना नवी पालवी फुटते, फुलं येतात, बहर येतो. म्हणजे ज्या झाडांवर फुलं पानं नसतात अशा झाडांवर फुलं पानं येणं, बहरणं, तो वसंतच आहे. आणि एक नाव व्यक्तीचंही असू शकतं. आणि ते का मी या ठिकाणी वापरतोय, कारण की लोकसभा 2024ची निवडणूक महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये होते. ती 19 एप्रिलला, 26 एप्रिलला, 7 मे आणि 13 मे यामध्ये या लोकसभेची निवडणूक होत असताना, लोकसभेची निवडणूक हा एक ऋतूच आहे. तो दर 5 वर्षाने येतो. जसा हा वसंत ऋतू हा दरवर्षी येतो, तसा लोकसभेचा हा ऋतू सुद्धा दर 5 वर्षाने येतो. आणि त्यामध्ये येणारी मंडळी म्हणजे निवडणूक लढवणारी मंडळी ही जी आहेत ती जर योग्य असतील, ती जर अभ्यासू व्यक्तिमत्व असतील, ती जर लोकप्रती असलेला प्रेमळ व्यक्तिमत्व असेल, तर मग त्या माणसामुळे तो मतदारसंघ जो आहे तो बहरतो. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे लोकांच्या प्रती असलेली कामं, लोकांना असणाऱ्या अडीअडचणी, त्याला तो माणूस पडतो किंवा त्या ठिकाणी असलेल्या समस्या सोडवतो. आणि त्या ठिकाणचं वातावरण किंवा त्या ठिकाणी लोकांना सुजलम सुफलमता प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करतो. त्याच पद्धतीनं आजचं मी कॅप्शन दिलंय की वसंतने पुणे बहरणार क्वेश्चन मार्क. मित्रांनो, असंच म्हटलंय. याचं कारण आत्ता जी लोकसभेची इलेक्शन आहे पुणे जिल्ह्याची, पुण्यामध्ये जो काही मतदारसंघ आहे हा पुणे मतदारसंघ हा जर बघितला तर यामध्ये जवळजवळ 6 विधानसभेचे मतदारसंघ येत आहेत. त्यामध्ये वडगाव शेरी आहे, कसबा आहे, कंटेनमेंट बोर्ड आहे, पर्वती आहे, शिवाजीनगर आहे. आणि असे हे मतदारसंघ जे येत आहेत हे जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला अजित पवार गटाचा 1 आमदार त्या ठिकाणी आहे, भारतीय जनता पार्टीचे 4 आमदार आहेत, तर काँग्रेसचा 1 आमदार आहे. हे सर्व जरी चित्र बघितलं तरी मित्रांनो, लोकसभा म्हटलं की आमदार जे असतात ते आमदारकीचे इलेक्शन आणि लोकसभेच्या इलेक्शनामध्ये फरक आहे. कारण लोकसभेचे इलेक्शन खूप मोठ्या प्रमाणात असतं, एरिया मोठा असतो, लोकसंख्या जास्त असते, मतदारांची संख्या जास्त असते. त्याचाच जर आढावा घेतला तर पुणेचा जो मतदारसंघ आहे लोकसभेचा हा जर बघितला तर 1999 पासून ते आजपर्यंत बघितलं तर या ठिकाणी जवळजवळ 3 वेळा भारतीय जनता पार्टीचं सत्ता किंवा खासदार झालेले आहे, तर 2 वेळा हा काँग्रेसचा खासदार झालेला आहे. आणि हे जर बघितलं तर शेवटचं जर खासदार बघितला त्यांचा, तर त्या खासदारामध्ये गिरीश बापट यांचं नाव येते. आणि गिरीश बापटांनी ज्यावेळेस ही इलेक्शन लढवली त्यावेळेस त्यांना जवळजवळ 6,31,875 मतं मिळाली आणि त्यांनी समोरच्या काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत केलं. त्यावेळेस 49.85% मतदान झालं. आणि त्यामुळं यांना जे काही मतदान मिळालं, 2 म्हणजे पराभूत उमेदवार आणि जो काही जिंकलेला उमेदवार आहे याची जर गोळाबेरीज केली तर ती जवळजवळ 10 लाखापर्यंत जाते. याचा अर्थ फक्त 50%च मतदान झालं असा होतोय. आणि मित्रांनो, आत्ताची जर इलेक्शन बघितली तर सत्ताधारी जो पक्ष आहे त्याच्या बाजूने मुरलीधर मोहोळ की जे
पुणे महानगरपालिकेचे अध्यक्ष राहिलेले आहेत, सत्ता त्यांनी भोगलेली आहे. आणि त्याच विरोधी पक्षाचा जर उमेदवार बघितला तर ते आहेत रवींद्र धंगेकर, की ज्यांनी मागच्या वर्षी म्हणजे 2023ला कसबा पेठेची विधानसभेची इलेक्शन जिंकलेली आहे, पोटनिवडणूक जिंकलेली आहे. ते जिंकून आलेत आणि आत्ता त्यांना मात्र लोकसभेचं तिकीट मिळालेलं आहे. हे जर बघितलं तर हे एकाच एक लढत पुण्यामध्ये होईल असं चित्र असतानाच त्या ठिकाणी अजून एक व्यक्ती होती आणि त्या व्यक्तीचं नाव दुसरं तिसरं कोणी नसून ते आहेत वसंत मोरे. आता वसंत मोरेंचं टोपण नाव आहे तात्या, असं नावाने त्यांना ओळखलं जातंय. आणि वसंत मोरे किंवा तात्या जर म्हटलं तर सर्व जनता जी आहे किंवा गोरगरीब जनतेला अडीअडचणीला धावून जाणारा, ज्याचे काही प्रॉब्लेम असतील तर सॉल्व्ह करणारा, आणि मग ते काही सत्ताधारी असेल, विरोधी पक्ष असेल, कोणीही असेल, त्यामध्ये जर एखाद्या माणसाला अडचण निर्माण होत असेल तर त्या माणसाची अडचण सोडवणारा माणूस म्हणून या माणसाकडे बघितलं जातं. तर वसंत मोरे किंवा तात्या मोरे ज्याला म्हटलं जाते, या माणूस हा प्रसिद्ध आहे यामध्ये. आणि तो जनतेची कामं करण्यामध्ये किंवा जनताभिमुख ज्याला आपण म्हटलं जातं व्यक्तिमत्व, असं वसंत तात्या मोरे आहे. आणि त्यामुळं पुणे लोकसभेची निवडणूक ही आत्ता एकाच एक न होता तिरंगी लढत होणार असं म्हटलं जाते. आणि मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं मग नेमकं ही तिरंगी लढत होणार आहे का? याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टी जो पक्ष आहे यांनी 10 वर्षामध्ये जी सत्ता भोगली, मग ती सत्ता एका लोकसभेच्या मतदारसंघापुरती नाही, एका राज्याच्या मतदारसंघापुरती नाही, तर संपूर्ण देशामध्ये जे काही चित्र दिसतंय ते चित्र जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येते की यांनी जे काही वायदे केले होते जनतेशी किंवा जनतेला यांनी जे काही यांचा अजेंडा मांडला होता, त्या अजेंड्यामध्ये कोणतंही काम तडीला नेलेलं नाही. मग महागाईचा मुद्दा असेल, बेरोजगारीचा मुद्दा असेल किंवा जो काही पेट्रोल डिझेलचा जो मुद्दा आहे, महागाई वाढतच चालली, तो जरी मुद्दा बघितला आपण तर त्यावर यांचा कंट्रोल राहिलेला नाहीये. काळ्या धनाचा प्रश्न असेल, इकडे जर बघितलं तर तुम्ही 15-15 लाख रुपयाचा प्रश्न असेल, कुठलाही प्रश्न सुटलेला नाहीये. आणि या मंडळींनी जे काही वायदे केले होते की विकास होणार आहे, विकास होणार आहे, विकास होणार आहे, परंतु हा विकास अजून कोणालाही सापडलेला नाहीये. सर्व मंडळी विकास शोधतायत पण विकास मात्र कोणाला सापडत नाहीये. कारण याच्यामध्ये बेरोजगारी वाढली आहे, महागाई वाढली आहे. त्याच्यामध्ये जी काही मंडळी वेगवेगळ्या पद्धतीनं या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की या विकासाच्या नादी लागून जनतेनं ज्यांना मतदान केलं ती मंडळी आपल्याला 5 वर्षासाठी सत्ता दिली हे विसरली आणि सत्ता आता आपल्याच हातात राहणार अशा मनसुब्यामध्ये वागायला लागली. आणि ज्या लोकांनी यांच्यावर विश्वास ठेवला त्यांचा मात्र विश्वासघात केला. काही कॉमेंट्स लोकांच्या जर बघितल्या तर मित्रांनो, हे कॉमेंट्सही बघा कि लोग काय म्हणतायत. डीजल और सस्ता पेट्रोल कब लाएंगे और ये गैस सिलेंडर सस्ता कब लाएंगे, भारत में अमन चमन कब लाएंगे जब वोट. आणि जे काही यांनी 370 असेल, राम मंदिराचा प्रश्न असेल, या जर गोष्टी आता प्रत्येक वेळी जर निवडणुकामध्ये पुढे येणार असतील तर त्यामधून नेमकं काय निर्माण झालं. राम मंदिर जर बांधलं असेल तर जनतेला त्याच्यातून काय मिळणार आहे. एकाला साधा प्रश्न विचारलाय की जो अंधभक्त आहे, ज्याला अंधभक्त म्हटलं जातं कारण त्याच्यात भक्तीचा चष्मा त्याच्या डोळ्यावर आहे, तो महागाई बेरोजगारी याच्याकडे लक्षच नाहीये त्याचं, जे सत्ताधारी सांगतोय तेच खरं असं मांडणारा हा माणूस आहे. मग अशी जर व्यक्ती असेल, पत्रकारांनी त्याला काय विचारलंय तुम्ही बघा. मंदिर में पता 2 ही लोग आते हैं, एक भिखारी और एक पुजारी. अपने बच्चा को क्या बनाओ, अपने कहना क्या चाहते हो. बघा, आणि तो काही उत्तर देतोय का? कारण त्याला कळतच नाहीये काय चाललंय ते. आणि काही लोकांची जर प्रतिक्रिया बघितली तर
ज्या वेळेमध्ये की देवाच्या नावावर की धर्माच्या नावावर मतदान मागितलं जातं, ते जर बघितलं तर ही मंडळी काय म्हणतायत ते तुम्ही ऐका. अब मुद्दे सारे खत्म हो चुके हैं. अब पता चल गया है कि हमारी हार हो रही है. अब पता चल गया है कि हमारी 400 पार किया, शायद हमारी 40 पार भी ना आए. तो इसलिए वो बेचारे हिंदू मुसलमान पर उतर आए हैं. सफेद कपड़ा अभी जैसे कि उन्होंने बोला कि मंगलसूत्र उतरवा देंगे, आपके घर में घुस जाएंगे, इस तरह की गंदे बयान जो हमारे पीएम को बिल्कुल शोभा नहीं देते, इस तरह के बयान उन्होंने दिए, बहुत ही गंदे तरीके से दिए. सही पकड़े हैं. भले ही बड़बोले लोग बोल ले कि हाँ भैया राम मंदिर बन गया, जय श्री राम के नारे दे दे, बट उनको भी खुद दिल में पता है कि भाई जय श्री राम के नारे देने से हमारे घर में रोटी नहीं आने वाली है. मंदिर में जाकर हम भीख नहीं मांगने वाले हैं. हमें जो चाहिए वो है रोजगार, हमें जो चाहिए वो है शिक्षा, हमें जो चाहिए वो है हॉस्पिटल्स, हमें जो चाहिए लड़कियों की सुरक्षा, जो हमारे पास बिल्कुल नहीं है. शाबाश बेटा. पे मांग रहा है. इतनी शर्म की बात है कि इनके 10 साल की सरकार के बाद भी जब तुम लोग सोचते हो कि शायद ये आदमी डेवलपमेंट पे बात करेगा, तो ये कहता है कि ऑपोजिशन मटन खा रहा है. जब तुम सोचते हो कि शायद ये महंगाई के बारे में बात करेगा, तब ये तुम्हें मंगलसूत्र का डर दिखा रहा है. जब तुम सोचते हो कि यार अब ये भूखमरी और गरीबी में तो बात कर ही सकता है, तो ये वही घिसी पिटी हिंदू मुसलमान वाली स्पीच तुम्हारे को लाके दे देता है. और शायद तुम सोचते हो कि अब ये बेरोजगारी के बारे में बात करेगा, तो ये सीए एनआरसी में अब्दुल का डर दिखा देता है. अब्दुल को गाली देने से रमेश को भी घंटा फायदा नहीं हो रहा है गाइस. जनता के मुद्दों को इग्नोर करके जिस कॉन्फिडेंस से ये आदमी 400 पार बोल रहा है, इन्हें यकीन हो गया है कि कोई इनसे सवाल करेगा ही नहीं, इनसे सवाल पूछेगा ही नहीं, इनसे सवाल होगा ही नहीं. ये जनता को बेवकूफ समझते हैं. 80 करोड़ लोगों को राशन दिया है, तो उनके पास कौन सी प्रॉपर्टी है जो छीनी जा सकती है? देश का पैसा लूट लेंगे. द ओनली पीपल जो देश का पैसा लूट रहे हैं और तुम्हारे क्रोनी कैपिटलिस्ट दोस्त जो विदेश में पड़े हैं, जिन पे तुमने चुप्पी साधी हुई है, जिनको तुमसे पकड़ा नहीं जा रहा. दूसरे देश की वॉर रुकवा ली, अपने डिफॉल्टर नहीं पकड़े जा रहे इनसे. आदमी एक दिन उन्हें घुसपैठिया बोलेगा, दूसरे दिन बोलेगा मेरे मुस्लिम भाइयों बहनों को मैंने हज करवा दिया. पीएम तुम्हारे प्रॉब्लम्स के बारे में बात करना चाहता नहीं है. गोदी मीडिया तुम्हारी प्रॉब्लम्स के बारे में बात करेगी नहीं. ऑपोजिशन की जिंदगी में खुद इतनी प्रॉब्लम्स है कि वो बेचारे करे तो करे. सिलेंडर जो है 400 रुपए का था, 1000 रुपए का, 1500 रुपए का हुआ, उसके बाद 400 रुपए छोड़ दिया गया. तो कितने का पहुंचा? बहुत ज्यादा डिफरेंस आ गया. नहीं ना, महंगा तो महंगा ही है ना अभी तक. तो आप अगर चाहें तो आपको किसका मैंने किसको प्रधानमंत्री बना देना? एटलीस्ट देखिए जो तरीके से काम करेंगे मोदी जी की सरकार से, तो आप बहुत ज्यादा विकास हो गया. और हमारी विकास झेलने की हिम्मत नहीं. ऐकलं. आणि या अशा असतील, सर्वसामान्य जनतेला जर असं वाटत असेल, हे जर कळत असेल, तर मग ही जी काही अंधभक्त मंडळी आहेत की ज्यांनी डोळ्यावर चष्मा लावलाय आणि कितीही महागाई झाली तरी त्यांना ती महागाई दिसत नाही, पेट्रोलचे बाजार कितीही वाढले तरी त्यांना ते महाग झाले असं वाटतच नाही, बेरोजगारी किती असली तरी त्यांना ते बेरोजगारी दिसतच नाहीये. भक्त का चश्मा, इसमें क्या खास है? चल बैठ, खाता हूँ. नगरी नगरी बस्ती है जिसमें बसती लाचारी, इस चश्मे से बस शहर दिखे जिसमें विकास हो रे. का हाल बुरा है, भीड़ पड़ी है भारी, इस चश्मे से उपचार सभी हाईटेक हो जाए. वक्त की रोटी मिल ना पाए, इस रूखे सूखे को ये 56 भोग दिखाए रे. बघितलं. हे जर बघितलं तर असं लक्षात येतं की मग यांनी जो चष्मा घातलाय तो चष्मा मात्र अंधभक्तीचा आहे. यांच्या डोळ्यावरची झापड कधी जाणार नाहीये. परंतु जी काही मंडळी आहेत ज्यांच्या प्रतिक्रिया आपण मागे बघितल्या, ती जर मंडळी बघितली तर ते सत्य सांगण्याचा प्रयत्न करतायत. आणि ते जर सत्य जनतेपर्यंत पोहोचत असेल, मग जनता जी आहे, जनतेला नेमकं काय पाहिजे किंवा जनता नेमकं काय म्हणते, जनतेच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. आणि जनतेला जर हे प्रश्न दिसत असतील, मग तुमच्या गॅसचा जनतेच्या ज्या काही प्रमुख मागण्या, तर सिलेंडरचा भाव कमी झाला पाहिजे, तो झालाय का? अजिबात होत नाहीये. पेट्रोल डिझेलच्या भावावरती किंवा त्याच्या महागाईवरती सर्व अर्थकारण अवलंबून आहे, ते सुद्धा कमी होताना दिसत नाही. बेरोजगारी कमी होताना दिसत नाही. युवकाच्या हाताला काम नाही, ते सुद्धा कमी होताना दिसत नाही. परंतु जाती आणि धर्माच्या नावावरती मतं मागणं, एखाद्या माणसाला जर 10 वर्षाची सत्ता मिळाली असेल तर त्या माणसाने विकासाच्या नावावरती मतदान मागणं, पण तोच माणूस जर जाती आणि धर्माच्या नावावर मतदान मागत असेल तर विकास हा सापडणारच नाहीये. आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे मित्रांनो. आणि मग जर असंच होत असेल
तर सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल तर याला पर्याय म्हणून जर एखादा नवखा पक्ष त्याच्या समोर उभा राहत असेल आणि तो माणूस जर लोकांसमोर जात असेल, त्यांच्या अडीअडचणी सोडवत असेल, त्यांच्या सुख दुःखामध्ये सामील होत असेल, तर मग अशा माणसाला या मंडळींनी, या मतदारसंघातल्या मंडळींनी साथ दिली पाहिजे की नाही दिली पाहिजे, हे सर्वस्वी त्या मंडळीवर अवलंबून आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही जर बघत असाल तर या मंडळींनाही काही सांगण्यात अर्थ राहत नाही, कारण त्यांच्या समोर जो काही मीडिया येतोय, जो टीव्ही चॅनल येतोय, मास मीडिया येतोय, हा जर बघितला तर पूर्ण सत्ताधारी पक्षाच्या हातामध्ये असलेला हा मीडिया आहे. त्यामुळे त्यावर येणाऱ्या बातम्या खऱ्याच समजून मग जाहिराती जर तुम्ही बघितल्या तर जाहिराती या सत्ताधारी पक्षाच्या बरोबरच किंवा सत्ताधारी पक्षाला फायदेशीर ठरतील अशाच जाहिराती दिल्या जात आहेत. जे काही बोललं जातंय मीडियावर ते सत्ताधारी पक्षाच्या फेवरमध्ये आहे असंच बोललं जातंय. परंतु सत्ताधारी पक्षाने हे जे काही चालवलंय हे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम चाललंय. कारण लोकशाही जर आपण भारत देशाने स्वीकारली असेल आणि त्या लोकशाहीची तत्व किंवा ज्याला प्रिन्सिपल आपण म्हणतो ती जर पायदळी तुडवली जात असेल, विरोधी पक्षाचा अधिकार जर हिरावून घेतला जात असेल, तर सत्ताधारी पक्ष राजकारण जो करतोय किंवा सत्ता जी भोगतोय तो योग्य पद्धतीने न भोगता तो कोणत्याही पद्धतीमध्ये लोकशाहीची तत्व स्वीकारत नाही असंच म्हणावं लागेल, किंवा लोकशाही मानत नाही, तो हुकुमशाही किंवा ठोकशाहीला मानतोय असंच म्हणावं लागेल. आणि मित्रांनो, काही जरी झालं तरी ही लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला जो भारतीय राज्यघटनेला जो अधिकार दिलाय, हक्क आणि कर्तव्य दिलेत, जो अधिकार दिलाय त्यांना मताचा, तो अधिकार मात्र त्यांनी जर योग्य पद्धतीने वापरला तर सत्ताधारी कोणीही असेल 5 वर्षाची त्याला सत्ता चालवायला दिलेली असते आणि ती जनतेच्या विमुख कामं करण्यासाठी. पण तो जर तसं करत नसेल तर जनतेच्या हातामध्ये आहे की त्याला सत्ता पुन्हा हातात द्यायची की न द्यायची. सत्ताधारी तर म्हणतोय अबकी बार 400 पार, परंतु मित्रांनो, आत्ताच मागचा व्हिडिओ बघितल्याप्रमाणे आपण यांचे किती पार होतील किंवा हे पारच होणार नाहीत अशी परिस्थिती दिसते. म्हणून तर असं म्हटलं जाते की जोरात ओरडायला लागले ते, परंतु अक्षरशः यांच्या पायाखालची जमीन सरकलेली. आणि मित्रांनो, हे जर करायचं असेल, जर जनताभिमुख लोकनेता निवडायचा असेल तर आज जसं प्रत्येक मतदारसंघामध्ये तेथील जनतेनं निर्णय घेतलाय तसाच निर्णय जर पुण्यामधील लोकसभा मतदारसंघामधील लोकांनी जर घेतला तर त्या ठिकाणचा रिझल्ट मात्र बदलू शकतो. आणि तो रिझल्ट कसा बदलू शकतो? ना सत्ताधारी ना विरोधक, पण जर तिसराच पर्याय म्हणून त्यांनी एका नवख्या माणसाकडे बघितलं की जो माणूस जनतेच्या सुख दुःखामध्ये सामील होतोय आणि त्या जनतेच्या सुख दुःखामध्ये सामील होणाऱ्या माणसाप्रती जर त्यांच्या मनामध्ये प्रेम असेल किंवा हा माणूस त्यांच्या कामाला पडेल असं त्यांना जर वाटत असेल तर त्या माणसांच्या हातामध्ये की पुण्याचा निकाल किंवा पुणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल आजपर्यंत जे काही 5 आपण टप्पे सांगितले की 3 वेळा सत्ताधारी पक्षाकडे होता तर 2 वेळा विरोधी पक्षाकडे, पण या वर्षीचा 2024चा जर निकाल वेगळा लावायचा असेल की कुणाच्या हातात आहे तर ते पुणे मतदारसंघाचे, लोकसभा मतदारसंघाचे जे काही त्या ठिकाणी असलेले मतदार आहेत यांच्या हातात आहे. मग त्यांनी आपली सद्विवेक बुद्धी जागी ठेवून, आपल्या विवेकाला जाग ठेवून मतदाराचा हक्क किंवा मतदानाचा हक्क मला मिळाला, तो मी माझ्या मर्जीप्रमाणे कोणाच्याही आमिषाला किंवा कोणीही सांगते त्या भूलथापाला बळी न पडता मी माझा हक्क बजावणार या हेतूने, किंवा जो माणूस काम करतोय, जो माणूस सच्चाईनं लढतोय त्या माणसाला जर दिला तर तो माणूसही विजयी होऊ शकतो. आणि ते मतदार जे आहेत त्यांनी त्यांच्या मताचा अधिकार जर खात्रीने, विश्वासाने त्या माणसाला दिला तर तो माणूस विजयी होऊन या मतदारसंघामधील जी काही कामं असतील ती कामं पूर्ण होतील. आणि कोणत्याही पद्धतीमध्ये जी काही 10 वर्षामध्ये जी आलेली मरगळ आहे ही मरगळ सुद्धा निघेल. आणि मी जसं म्हणलं की वसंत ऋतू आला की पानं फुलाने बहरलं जाते, त्याच पद्धतीने जर मतदारसंघातील लोकांनी
या वसंतला किंवा वसंत तात्या मोरेला जर आपलं मत, जे हक्काचं मत आहे, आपलं जे गुपित मतदान आहे, हे जर दिलं तर मला वाटतंय की वसंत मोरे या पुणे मतदारसंघाला बहर आणेल आणि तोही वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत आणेल. हे सर्व आणि सर्व हातात आहे, ते पुणे मतदारसंघातील मतदारांच्या हातात आहे आणि ते त्यांनी केलं तर या पुणे मतदारसंघाचा बहार आल्याशिवाय किंवा पुणे मतदारसंघामध्ये बहर आल्याशिवाय राहणार नाही असं मला तरी वाटतंय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? आणि पुण्यातील जनता किंवा पुणे मतदारसंघात, लोकसभेच्या पुणे मतदारसंघातील जनता असं करेल? हे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे. मित्रांनो, आज एवढंच. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.